आज तयार करणारी डाळ पालक. त्याच्यासाठी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरी आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली 1 वाटी. जिरी फोडणीसाठी लसूण आणि बेडकी मिरची, मीठ, लाल तिखट, हळद, तेल. पहिल्यांदा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ शिजवून घ्यायची. त्याच्यात टोमॅटो पण टाकते. मीठ चवीनुसार, पाणी. डाळ आता शिजून घेते. तोपर्यंत इकडं पालक फोडणीला देऊ. तेल टाकलं, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं 1 चमचा. हे मिक्सरमधून बारीक करून घेते. तेल तापले, जिरं टाकलं, लसूण तुकडे केलेला आहे, बेडकी मिरची, थोडासा हिंग, हळद, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलू बारीक केले ते टाकायचे. पालक, चवीपुरतं मीठ, कमी गॅसवर पालक शिजवून घ्यायचा. तोपर्यंत डाळ शिजते. डाळ चांगली शिजून घेतली. आता पालक शिजला तर त्याच्यात ही डाळ टाकायची. थोडंसं पाणी पण टाकले त्याच्यात, कारण नंतर परत डाळ घट्ट होईल जास्त. तयार झाली पालकची डाळ पालक भाजी.